नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. ऋतू रिव्हरव्ह्यू क्लासिक सोसायटी कल्याण पश्चिम इथे राहणाऱ्या उषा मुकुल गरे या वहिनींना भेटणार आहोत. बोलतं करूया गरे कुटुंबाला आणि जाणून घेऊया त्यांची प्रेमकथा. नमस्कार. नमस्कार. या उखाण. रंगात रंग नारिंगी, वाद्यात वाद्य सारंगी. मुकुलरावांचे नाव घेते. होम मिनिस्टर द्या आता ओळख करून सगळ्यांची. हे माझे मिस्टर. नमस्कार. हा मुलगा अथर्व. हा भाचा शशांक चिंचोळकर. या डॉक्टर साक्षी मॅडम माझ्या ऑफिसमध्ये आहेत. ते शिवकांत आणि ह्या सगळ्या माझ्या बिल्डिंग मधल्या माझ्या मैत्रिणी. नमस्कार. मागे जे सगळे इथे आहेत तेवढ्याच बाहेर आहेत. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 काय टेन्शन नाही. येतं कधी 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 तुम्हाला? नाही, कधीच नाही. कधीच नाही. शाळा कुठली? माझी मी वर्धेला होतो रत्नीबाई विद्यालयात. बर. आणि कॉलेज यवतमाळ अमोलोचन महाविद्यालयात. नंतर मग फिल्म इंडस्ट्री स्ट्रगल केला, छोट्या मोठ्या सिरियल्समध्ये कामं केले आणि मास कम्युनिकेशन केलंय. थोडं PR होतो, नंतर पत्रकार होतो. आता मेडिकल काउन्सिलर म्हणून काम करतो. आपण कसं काय बालपण? मी अमरावतीला शिकले. शाळा? गव्हर्नमेंट गर्ल्स स्कूल अमरावती. हां. आणि त्यानंतर ग्रॅज्युएशन विद्याभारती महाविद्यालय, BSc MSc सगळं अमरावती. येस. घरी कोण कोण होतो तुमच्या? माझ्या घरी आई वडील, भाऊ आहे, बहीण आणि मोठा भाऊ. तुमच्या घरी? आई वडील, भाऊ बहीण सगळे मोठे. मी शेंडेफळ. हो. लहान तुम्ही सगळे. मग कसं काय बालपण एकदम छान मजेत गेलं? हां ठीक. तुमचं बालपण कसं होतं? एकदम सुखावं, मस्त. मग कधी बघितलं एकमेकांना? ऍक्च्युअली मी इथे भावाकडे आली होती. माझा भाऊ इथे राहतो म्हणजे कल्याणला. कुठे? कल्याणला. येस. बरं. कधी आला होता? 2009ला. ते म्हणतात 2007ला. तुम्ही बरंच लक्षात ठेवलंय. त्यांच्या बरंच लग्न. 13 मे 2007. हो. अरे वा. तारखेसकट लक्षात आहे. मग तुम्ही त्यांना पहिल्यांदा बघितलं? हां, ॲक्च्युली थोडी हिस्ट्री घ्यावी लागेल तुम्हाला. मी एक VSD पेशंट आहे. हार्टमध्ये 1.8 सेंटीमीटर होल आहे. बरं. डेली मला 6 ते 8 तास ऑक्सिजन घ्यावा लागतो. अरे बापरे. आणि नंतर मी बाहेर पडतो. त्याच्यामुळे माझ्या बाबतीत लग्नाचा विषय हा आउट ऑफ क्वेश्चन होता. मी माझ्यासाठी मी जगत होतो. तेच मोठं कठीण होतं. आणि मॅडमचं 1998-97ला लग्न झालं आणि त्यांचे मिस्टर असिस्टंट मॅनेजर होते LNTला. पण अनफॉर्च्युनेटली मायनिंगमध्ये त्यांचा ॲक्सिडेंट झाला आणि 98ला ते गेले. 10 वर्ष ते एकट्या होत्या, 9-10 वर्ष. आणि माझा तो प्रश्नच नव्हता. तर या भावाकडे आल्यानंतर यांनी एक कॉमन फ्रेंडकडून माझा नंबर मिळवला. कसं काय? ऍक्च्युअली रिमॅरेजसाठी बघायचं होतं. तर नंबर मिळाला यांचा. तर म्हटलं ट्राय करून बघूया. आणि जेव्हा हे फर्स्ट टाइम मला भेटायला आले तेव्हाच असं थोडं पॉझिटिव्हिटी जाणवली की म्हटलं नाही हा माणूस थोडं आहे, समजून घेईल. आणि कसं मला लहान मुलगा होता त्यामुळे त्याला समजून घेणारं आणि मलाही समजून घेणारं असं कोणीतरी पाहिजे होतं. पण ते लगेच नाही झालं कारण नंतर आमच्या दोघांमध्ये यांच्या प्रॉब्लेममुळे घरच्यांचा विरोधच होता. पण नंतर हळूहळू मैत्री झाली आणि त्याचं रूपांतर प्रेमात झालं. किती वर्ष झाली आता? आता यावर्षी 6 मेला 10 वर्ष होते. अरे वा. छान. म्हणजे एकदम मस्त. हो ना. पण तुम्ही जेव्हा पहिल्यांदा बघितलं त्याच वेळेला तुम्ही पसंत? माझा प्रश्नच नव्हता. हिचा नंबर मला 1 वर्ष आधीपूर्वीच मला मिळाला होता. पण म्हटलं गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजला लेक्चरर असणारी आपल्या काय पल्ले पडणार आहे. सोडून दिलं. तुम्ही नंबरही डिलीट करून दिला होता. पण ते नाही, शेवटी ठरलेलं होतं त्याच्यामुळे ते विधी लिखित होतं. त्या कल्याणला आल्या. मी जुहूला राहायचो. तर त्यांनी मला फोन केला. म्हटलं असं आहे, उगीच पुढे जाण्याचा अर्थ नाही, कशाला उगीच नंतर अटॅचमेंट किंवा हे सगळं वाढवायचं. नाही येऊ म्हणे. ठीक.
आणि यांचे वहिनी आणि भाऊ दोघेही डॉक्टर आहेत. त्यांनी स्पष्ट सांगितलं फुग्याला टाचणी झाल्यावर काय होणार ते या पेशंटच्या बाबतीत होईल. हे स्थळ कामाचं नाही विसर. त्याला आता 10 वर्ष येस सक्सेसफुली. किती 10 छान वर्ष किती छान किती छान. म्हणजे खरं तर अनेक होम मिनिस्टरच्या या प्रवासामध्ये अनेकांना भेटलो, पण हे जरा काहीतरी वेगळं आज ऐकायला मिळालं Yes. आम्हाला, हो की नाही? पण मला सांगा मग त्यानंतर मग लग्न कुठे कल्याणमध्येच झालं? नाही, ऍक्च्युली लग्न झालं आमचं मीरा रोडला. मीरा रोडला यांनी भाड्याने फ्लॅट घेतला होता आणि आम्ही तिथे लग्नाला फक्त 3 जण प्रेझेंट होतो, मुलगा हा आणि मी आणि एक भटजी होते. ते घाबरले. ते घाबरले शेवटी की काय आहे असं, काय भानगड आहे कोणीच नाहीये. बहिणी गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजचा आयडी कार्ड मी प्रूफ दाखवलं. दाखवलं, म्हटलं तसं मग काही थोडे ते रिलॅक्स झाले, मग पूजा सुरू केली. लग्न केलं. उगीच ते अडकायला नको कायद्याच्या म्हणजे कक्षेत. ते थोडे घाबरले होते लग्न लावून देताना. पण मला सांगा की त्यांची ही अशी वैद्यकीय परिस्थिती होती त्यावेळेला. आताही आहे. नाही असू द्या, पण तरी सुद्धा आता कसं, आता टेन्शन नाही, कारण आता चार्जरच सोबत असल्यामुळे तुम्ही बरोबर आहे. ऑक्सिजनच तुमच्या बरोबर आहे आणि तो कधी कमी पडणार नाही. कमीच पडणार. अगदी. मला तुम्हाला तेच विचारायचं, मग अशा परिस्थितीत कसं काय तुम्ही तयार झाला? तर लग्न रिमॅरेजचा जेव्हा विषय चालू होता तेव्हा काही स्थळं अशी आली, पण त्याच्यात बरेच प्रॉब्लेम वाटले मला की कोणी काहीतरी वेगळं सांगायचं आणि ऍक्च्युअलमध्ये काहीतरी वेगळंच निघायचं, म्हणजे जेव्हा त्या व्यक्तीची चौकशी केल्यावर. पण यांच्या बाबतीत असं झालं की यांनी मला भेटायच्या पूर्वी मला त्यांची परिस्थिती सांगितली की मी येऊ की नको भेटायला, की मला असं असं प्रॉब्लेम आहे. आणि हेच जर मला नंतर कळलं असतं तर मी काहीच करू नसते शकले. त्यांनी आधी सांगितलं ही त्यांची सगळ्यात मोठी जमेची बाजू होती. पण तरी सुद्धा तुम्ही ठरवलं, कारण तो भी है. प्रेम कुछ तो शेवटी भी है. काय काय प्रेम शेवटी काय काहीतरी बोलत होता. कारण ते फर्स्ट याच्यामध्ये म्हणजे वाटलं मला की नाही, हा व्यक्ती आपल्याला जीवनसाथी म्हणून चांगली साथ देईल. कधी रागावतात का होते? थोडा राग येतो त्याला, पण नंतर होतो हो ना, नॉर्मल. लगेच नॉर्मल. आणि यांच्या बाबतीत थोडं बहुत तेच. हं? थोडं बहुत तेच गरम थंड. गरम थंड. सध्या तर बाहेरच फारच गरम फारच थंड. आहे. आणि आम्ही विदर्भातले ना, सवय आहे. पण किती छान. मला सांगा, आता 10 वर्षाचा हा संसार, मी कायम देवाकडे प्रार्थना करीन की छान प्रत्येक क्षण सुखाचा जाऊ तुमचा, कारण अशा टप्प्यावरती तुम्ही दोघांनी एकमेकांची निवड केली आणि त्याही पलीकडे त्या गोष्टींकडे न बघता सकारात्मक दृष्टिकोन काय असतो हे अशा कुटुंबांना बघितलं, भेटलो की जास्त ठळक होतं, जाणवू लागतं. यांच्या स्वभावात कुठल्या चांगल्या 5 गोष्टी आहेत सांगा मला. 5. कुठलंही चॅलेंज ऍक्सेप्ट करते. 1. कोणालाही कमी लेखत नाही. 2. भरभरून प्रेम करते. 3. सगळ्यांची काळजी घेते. 4. डॅशिंग पर्सनॅलिटी. क्या बात आहे. हं? आज डॅशिंग आहेत, पण मध्ये मध्ये डोळ्याच्या कडा पाणावत आहेत. त्यांच्याबद्दल 5 गोष्टी सांगा. तो त्याच्या आजारपणाबद्दल कधीच असा भाऊ करत नाही, म्हणजे खूप पॉझिटिव्ह असतो. म्हणजे काही झालं तरी त्याच्यातून तो मार्ग काढतो. आणि त्यानंतर त्याला असं सारखं म्हणजे नवीन काहीतरी करण्यात त्याला इंटरेस्ट आवड असते. म्हणजे आपण एखादी गोष्ट म्हटली की हे आता आपण करूया का, तर त्याला लगेच तो माझ्या गोष्टीला पुढे नेण्याचं काम करतो. म्हणजे त्याप्रमाणे आता जसं आम्ही पुस्तक लिहिलं मध्ये झुंज श्वासाशी. अरे वा. आणि त्याचं आत्ताच सप्टेंबरमध्ये प्रकाशन झालं. डॉक्टर सुभाष असं आमच्या चंद्र आणि दोघांच्या अरुण डोक्यात गिलनवडे आलं आले. आणि त्यामुळं ते लगेच दोघांच्या यांनी इम्प्लिमेंट झालं. आणि तो खूप पॉझिटिव्ह असतो आणि कुठल्याच बाबतीत घाबरत नाही आणि वेगवेगळ्या फील्डमध्ये पण काम तुम्ही केलं असल्यामुळे सगळ्याचा त्याला अनुभव आहे. पण तरी बघायचं एक, आता एक उत्तर बघूया आपण. तुम्ही खरं कोणाला घाबरता? तरी नाही घाबरलो. थोडा हा अडचणीचा असतो प्रश्न, पण नाही कोणालाच नाही घाबरत. एकमेकांचा सन्मान राखत, एकमेकांचा आदर करत. कारण ती माझ्यापेक्षा जास्त शिकली आहे. MSc BEd आहे. मी फक्त मास कम्युनिकेशन ग्रॅज्युएट आहे. त्यांना घाबरता असं म्हटलं का? नाही. न बोलताच उत्तर दिलं की नाही त्यांनी. त्या पहिल्या नोटवरती पहिल्या खेळात किती बक्षीस मिळणार बघूया. 8 वस्तूंवर 8 टॅग ठेवा.
1 रुपया कुठेतरी आहे. 1 रुपया मिळाला तर 4 वस्तू त्यांना मिळणार. बघूया काय होणार. द्या माझ्याकडे 1 रुपया. बघितलं ना, बघितली ताकद. हवाच धावून आली. आता 3 बक्षिसं कुठली पाहिजे ती घ्या, यापैकी उचला. आता काय पाहिजे ते आता मिळालंय. डबा पाहिजे. अपेक्षाच माऊलीच्या फार थोड्या येतो. 10. आणखी 2 वस्तू घ्या, कुठल्या पाहिजे त्या घ्या. ₹100. चला आणखी 1 वस्तू. हे बर, माऊली चपातीच्या डब्याकडे जाणार. या 4 वस्तू आणि 116 रुपयांचं बक्षीस तुम्हाला मिळालं. अभिनंदन. या दोघांबद्दल तुम्ही बोलायचंय. मी त्यांचा मुलगा आहे, अथर्व. तसं म्हणजे मी जेव्हा पप्पांना फर्स्ट टाइम बघितलं होतं, म्हणजे त्यांनी मला असं चॉकलेटवाले काका असेच ओळख झाली होती. ते एक चॉकलेट घेऊन यायचे आणि मग हळूहळू मग आईने विचारलं मला, तुला ते बाबा म्हणून चालतील का? मला एक हो ते चॉकलेटवाले काका आहे, ते चांगले काका आहे. मग ते असं सुरू झालं आणि मग खरंच म्हणजे लाईक त्यांच्याकडून बरंच असं शिकलो असं म्हणेल मी. दोघे आपला राग तुझ्यावर कधी काढत नाही? नाही, कधीच नाही. कधीच नाही. कधी कधी येतो म्हणजे असा, ते लोक चिडतात वगैरे माझ्यावर कधी कधी, पण मग लगेच मग समजावून घेतात वगैरे असं. पण म्हणजे खरंच म्हणजे खूप समजून घेतात असं. अजून कोण? हे माझ्या मिस्टरांचे मित्र आहेत, खूप चांगले मित्र आहेत लहानपणापासून, त्याच्यामुळे ओळख झाली आहे. तर इतकं पॉझिटिव्ह मी म्हणजे कोणाला बघितलंच नाही माझ्या लाईफमध्ये. त्या डॉक्टर आहेत, मी आयुर्वेदिक डॉक्टर आहे. तर म्हणजे यांच्याकडे बघून इतकी एनर्जी मिळते की आपण किती छोट्या छोट्या तक्रारी करतो आपल्या लाईफमध्ये, याचं खरंच लाज वाटते की यांच्याकडे बघून खूप एनर्जी मिळते. आणि दोघंही जण एकमेकांना पूरक आहेत, म्हणजे एकमेकांसाठीच आहेत ते, असं वाटतं मला त्यांच्याकडे बघून. त्याच्यामुळे ॲज अ पेशंट पण इतका पॉझिटिव्ह पेशंट मी बघितला नाही आहे माझ्या लाईफमध्ये, की आपल्या दुखण्याचं छोट्या छोट्या गोष्टींचा आपण बाऊ करतो किंवा इश्यू करतो. तर हे सगळं बाजूला ठेवून पॉझिटिव्हली कसं जगावं हे यांच्याकडून शिकायला पाहिजे सगळ्यांनीच. रोज 5 ते 6 तास मिनिमम ऑक्सिजन घ्यायचा आणि परत तो ऑक्सिजन अख्ख्या कुटुंबासाठी पुरवायचा. किती वेगळं आहे. खरंच तुम्हाला नमस्कार. पण त्याचबरोबर अजून कोण बोलणार? मूर्खा वेगळं आणि वेगळ्या वाटेनं चालताना वाटा बंद झाल्यानंतर कोणाची ती साथ घेऊन एकत्र चालताना कसं वाटतं, कसं हे आदर्श आहे, हे असंच मला म्हणावं असं वाटतं. की दुःख असतात, प्रत्येकाला दुःख असतात, पण दुःखातनंच काय होऊ शकतं, 2 नकारांचा एक होकार होऊ शकतो, हे यांच्याकडे बघून पटतं. वा वा, खूप धन्यवाद. खरं आहे. बरं, मला तुम्हाला विचारायचं, आज क्षमा मागायची असेल तर कोणाची आणि धन्यवाद द्यायचे असतील तर कोणाला? म्हणजे माझे जे घरचे आहेत, आई, मोठा भाऊ मिलिंद दादा, ताई, बहीण मेधाताई आणि तिचे मिस्टर, त्यांच्या सगळ्या मनाच्या विरुद्ध मी लग्न केलं. कारण त्यांना डॉक्टरांनी सांगितलं होतं त्यांच्या जागी बरोबर आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी विरोध केला. तर इतके वर्ष लग्न झालं नाही किंवा केलं नाही. तर आता क्षमा याच्यासाठी की बाबा जे काही तेव्हा मी त्यांना त्रास दिला, त्यासाठी क्षमा. तिची धन्यवाद. धन्यवाद. सगळा माझा मित्रपरिवार आहे ज्यांच्यामुळे मी आज आहे. सगळ्यात मोठा बँक बॅलन्स माझा मित्रपरिवार आहे. तो आज करोडोमध्ये आहे. त्याला जीएसटी लागतो का? नाही, अजून तरी नाही लावला. लागला तर ते पेड करतील माझ्यासाठी. तुम्हाला विचारायचंय, क्षमा कोणाची मागणार? क्षमा जर माझ्याकडनं माझ्या ताईचं, आईवडिलांचं किंवा सासरकडच्याचं, दोन्ही सासरकडच्यांचं जर कोणाचं मन दुखलं असेल तर त्या सगळ्यांना मी क्षमा मागते. आणि धन्यवाद. आणि धन्यवाद द्यायचे झाले तर मी पहिल्यांदा माझे एक शेजारी होते, ठाकरे काका काकूमा, ज्यांच्यामुळे मी आणि माझा मुलगा आहे, तर त्यांना देईल. काही संपर्क नाहीये ठाकरे? नाही, संपर्क आहे, नागपूरला आहेत. नागपूरला आहेत. हा, बरं. ते सेटल झाले, आता रिटायर झाले आहेत. पण त्यांनी खूप केलं म्हणजे आमच्या दोघांसाठी, त्यामुळे मी त्यांना धन्यवाद देईल. आणि तसंच माझ्या घरातल्यांनी मला, माझ्या ताई भाऊजी, या दोघांनी मला खूप सपोर्ट केला जेव्हा माझे मिस्टर एक्सपायर झाले तेव्हा.
आणि पुढचा जो 10 वर्षाचा पिरियड होता तो त्यांच्यामुळे तो सुकर झाला. त्यामुळे मी त्यांना धन्यवाद देईन. बरं, आज आम्ही धावपळ टाळलेली आहे. हा? एरवी घरात आम्ही 2 मिनिटं देतो आणि धावायला लावतो. आज आपण गप्पा मारणार आणि खेळही खेळणार. म्हणजे आव्हान पेलायचंच आहे, तुम्हाला कळलं ना? ते तर लहानपणापासून हा, त्याच्यामुळे आणि जिंकतच आलोय मी. त्यामुळे आत्ताही जिंकतील. खेळ सोपा आहे, बसूनच आपण हा खेळ घेणार आहोत. 3 टप्पे झाले म्हणजे 3 ग्लासांचा मनोरा झाला की पहिलं बक्षीस, अच्छा, 5 टप्पे झाले की दुसरं बक्षीस, आणि 7 ग्लासचा मनोरा जर उभा केला तर तिसरं बक्षीस. म्हणजे उलट आणि सुलट अशा पद्धतीने तो मनोरा रचायचा. मला बघायचं हे आव्हान पूर्ण करणार का आणि माऊलीला ही 3ही बक्षिसं मिळवून देणार का. दोन, नीट, 3, 4, 5, अजून एक, 6, अजून एक, सावकाच्या एकदम, 'अभिनंदन'. काही हरकत नाही, मनोरा ठेवलेला आहे. अभिनंदन. हे पहिलं बक्षीस, हे दुसरं बक्षीस आणि हे तिसरंही बक्षीस त्यांनी मिळवून दिलेलं आहे. 3 अपेक्षा सांगावं त्यांच्याकडून. अपेक्षा ही आहे की त्याचा स्वभाव आहे की तो पटकन दुसऱ्यांवर विश्वास ठेवतो आणि मग त्याची फसवणूक होते. तर त्यांनी तसं करू नये. आधी त्या माणसाचा अभ्यास करावा व्यवस्थित काय? आणि मगच विश्वास ठेवावा, खरंय. कारण बऱ्याचदा त्याची खरंय. फसवणूक झाली आहे. होय ना? हा, बरं. दुसरं महत्वाचं म्हणजे तो मदत करताना स्वतःला पूर्णपणे झोकून देतो आणि त्यामुळे मग त्याच्या तब्येतीकडे दुर्लक्ष होते. तसं होता कामा नये. तसं होता कामा नये. कारण काळजी घेईन. तिसरी, आणि तिसरी महत्वाची म्हणजे त्यांनी थोडं स्वतःच्या महत्वाचं म्हणजे तब्येतीकडेच लक्ष द्यावं. तो खूप धावपळ करतोय, मला हे करायचंय ते सगळंच करायचं असतं. आजपासून आम्ही धावपळ बंद केली आहे त्यांची. आता उद्यापासून धावपळ जरा कमी करा. हा, आज सुद्धा इथे बसूनच खेळ खेळलो की नाही? तुमच्या 3 अपेक्षा. ही दुचाकी चालवण्यात खूप एक्सपर्ट आहे. बर, तशी 4 चाकीत व्हावी ही माझी अपेक्षा आहे. करेल. रस्त्यावरच्यांचा विचार करून शिका. दुसरी अपेक्षा, माझी खूप काळजी करते, ती कमी करावी. माझी काळजी घ्यायला भगवान श्रीकृष्ण आहेत, तिला म्हणतो थोडी कमी कर तू, त्याला आपण टेन्शन देऊ, तू नको देऊ. या माऊलीच्या चेहऱ्यावरच तुमची काळजी लिहिलेली आहे. त्याच्यामुळे त्या तुम्ही किती नाही म्हटलं तरी त्या करणार आहेत आणि ती करतच राहा. तिसरी अपेक्षा, माझ्याबरोबर आपणून एखाद्या नाटकाला किंवा सिनेमाला तिने म्हणावं, अरे हा खूप चांगला आहे, चल आपण जाऊ. तिला 3 तास शिक्षा वाटते, मी जबरदस्तीने नेतो तेव्हा. नाटकाला काय हो माऊली, कधी जात आहे? असं एखादं नाटक निवडा ना की परत ते सांगणारच नाहीत की तुझ्या आवडीने घेऊन जा म्हणून. नाही, तिची आवड चांगली आहे. त्यांची अत्यंत छोटी अपेक्षा आहे की एखाद्या तरी नाटकाला जे 3 तास तुम्हाला खूप त्रासाचे वाटतात, तर स्वतःहून एखाद्या नाटकाचं नाव सुचवावं आणि त्याला घेऊन जा. कधीपासून? आता नवीन नाटक आलं की जाईल. त्याच्यासाठी निर्मात्यांना निर्मात्यांना त्यांनी एक नवीन नाटक काढायचं, मग या नाटकाला जाणार. त्या पानावरती म्हणजे पेपरच्या जाहिरातीत इतकं पानभर नाटक आहेत, पण ते बघायला वेळ नाही. नवीन नाटक आलं की जाईल. माऊली आहे त्यातलं एक, बघावं. चालेल चालेल. दोघेही हसतायत, तसेच हसत राहू आणि दोघांनाही सुदृढ दीर्घायुष्य लाभो ही त्याच श्रीकृष्णाचरणी प्रार्थना करतो आणि झी मराठीकडून ही भेटवस्तू तुम्हाला देतो. आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी.
तिघेही हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत आजचा भाग इथेच संपवूया आणि पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.